अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळं तुम्ही रस्ता भटकणार नाही. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. Take off. Home point updated. दम लागतोय, पहिला ट्रेक आहे त्यामुळे बहुतेक. जे काही घडतं ते चांगल्यासाठीच हे म्हणतात ते काही खोटं नाही. कारण माहुली फोर्टचा प्लॅन करून गेलेलो आम्ही त्या दिवशी माहुली फोर्ट बंद असल्यामुळे आता जायचं कुठं या प्रश्नात अडकलो होतो. मग काय, आसनगाववरून कर्जत तिकीट काढलं आणि आम्ही पोहोचलो या डेस्टिनेशनवर. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेकला पूर्ण जंगलामध्ये आम्ही दोघेच होतो. त्यामुळे आलेले अनुभव आणि प्रत्येक क्षण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, फिरताय ना, फिरलंच पाहिजे. मी आहे सर फिरे GPS, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आपल्यासोबत आहे आज आपला भाऊ उज्ज्वल आणि आपण आज आलो एका ट्रेकला निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आज या मान्सूनचा आपला हा पहिला ट्रेक होणार आहे. या ठिकाणी यासाठी तुम्हाला सिंपल कर्जतची ट्रेन पकडायची आहे. उतरावं लागेल वांगणी या स्टेशनवर, जे बदलापूरच्या पुढच्या स्टेशन आहे. स्टेशनपासून आपल्याला मिळेल रिक्षा. 100 रुपयामध्ये तुम्हाला बेडीज गाव या बेस विलेजपाशी तुम्हाला पोहोचवलं जाईल. त्याच्यामधून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते गावतात. पुढे आल्यावर तर 2 रस्ते असतात. आपल्याला इथं पार्किंगचं स्लॉट आहे आणि खालच्या साईडला तर तुम्हाला जायचं आहे पार्किंगच्या स्लॉटवरून वरती. म्हणजे इथं जास्त चुकण्याचे चान्सेस नाही आहेत, परंतु तरी पण काळजी घ्या. त्याच्यानंतर तुमचा हा ट्रेक सुरू होतो. स्टार्टिंगलाच एक छान असा चढ आहे. पाचशे मीटर चढाई केल्यानंतर तिथं आपल्याला मस्त मागं वॉटरफॉल दिसतोय. असं तिथपर्यंत जाता येणार नाही आपल्याला. जवळपास 10 मिनिट झाले आम्ही चढून. तुम्ही बघू शकता लांब लांब किती घाम सुटलेला आहे. हा, पाऊस नसल्यामुळं घामाची लोट येत आहे. तरी का होईना, चला असो, ट्रेक तर कंप्लीट करायचा आहे. आम्ही खायला फक्त 2 स्नॅक्स आणलेत. वडापाव वगैरे घ्यायचे होते पण आमच्या गडबडीमध्ये लक्षात नाही आलं. आय डोंट थिंक वाडीमध्ये काय भेटेल. वाडीमध्ये काय खायला असतं का? काहीच नाही. तर इट्स बेटर की तुम्ही खालच्या गावामधूनच काहीतरी खायला सोबत घ्या. त्याच्यानंतर तुमचा ट्रेक सुरू करा. लगभग 15 ते 20 मिनिटानंतर जर तुम्ही चांगले पटापट चाललात तर या वाडीपाशी पोहोचाल. ही आहे वाघिणीची वाडी. या गावाबाजूनच आपल्याला आता वरती नेडमध्ये जायचंय. काय पाहिजे तुम्हाला? काय काय खाताय? काय हे काय हे काय खाताय? हे काय खरं? खेळताय वय? खाऊ पाहिजे ते खाऊ दे त्यांना. एक देऊ का? दे मला पाहिजे. भाई, आम्ही 2च आणले होते पण एक आता पोरांना देतोय. ठीक आहे, काय करायचं? पोरं एवढी गोंडस आहेत, चेहऱ्यावर तर हसू बघा यांच्या. सगळ्यांनी वाढून खायचं. ओके ओके, बाय बाय. आपण आता आहे पोचलोय वाघिणीची वाडी या गावामध्ये. आणि या गावात तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. प्रॉपर एक गाव आहे.
आणि आपण आलो होतो नेट बघायला. नेट जाण्यापूर्वी या गावातली आपल्याला मुलं सगळी भेटली, जिथं बघून खरंच मला एक गाव पण आठवलं माझं जुनं. कारण की आजकालची मुलं आपण बघतो की मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, परंतु ही मुलं जी सगळी आहेत ना, ती झाडावर कोण खेळतंय, कोण इकडं रिंगण खेळते, कोण शाळेच्या समोर वरांड्यामध्ये खेळते. म्हणजे सगळी मुलं घराच्या बाहेर होती आणि सगळेजण खेळत होती. परंतु एक गोष्ट इथं मला जाणवली की या गावाला इथे येण्यासाठी रोड नाही आहे. इथं आपण शाळा बघितली तर शाळा किती पर्यंत गेला तर 5वी पर्यंत शाळा आहे. आणि इथलं कोण कोण असं आहे जे 5वीच्या वरती आहे, 6वी मध्ये 7वी मध्ये 8वी. म्हणजे मेन प्रॉब्लेम जर बघितला ना तर हा गावाचा जो आहे तो रोडचा प्रॉब्लेम आहे. सध्या एक कच्चा रोड बनलाय, परंतु कच्च्या रोडनं काय होणार नाही, कारण की सगळा रोड जो आहे तो पावसाळ्यामध्ये धुवून गेलाय. कदाचित या गावाचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे, कारण की आज आपण बघतो की घरोघरी रोड आणि घरोघरी पाणी पोहोचलंय, परंतु अशा गावांमध्ये अजून सुद्धा रोड नाही. याची दखल नक्कीच सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे. जय शिवराय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सुविधा सुद्धा असतो, परंतु सुविधा भेटल्यानंतर ती खुशी कदाचित कमी होते आणि ती ह्या गावामध्ये जाणवते. कारण की या गावामध्ये पोहोचल्यावर आहे ना, त्या मुलांवरच्या चेहऱ्यावरची जी खुशी आहे, हा नक्कीच समस्या खूप जास्त आहेत. रोड नसल्यावर काय हाल होतात ते आपल्यासारखं सामान्य माणूस मला सुद्धा माहिती आहे. परंतु या गावामध्ये आल्यावर एक प्रॉपर गाव असल्यासारखं वाटतंय आणि गाव पण भासतंय या गावामध्ये. परंतु सोबतच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की सुविधा जेवढ्या जास्त तेवढा माणूस जास्त आळशी बनतो आणि त्याच्या त्या मूलभूत खुशी ठेवणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या विसरून जातो. शाळेच्या राईट साईडनं आपल्याला गलीमधून निघायचंय हे नेडापर्यंत. टाकी रस्ता कुठून आहे? सरळ. कुठे रस्ता? गावामधून विचारत या गल्ली नंतर तुम्हाला एक असा सिंपल रोड भेटेल. ह्या रोडला आपल्याला ट्रेकिंग सुरू होते. परत लगभग 1 तास लागेल असं उज्ज्वल म्हणतोय. जर्सी एक गोष्ट उज्ज्वल तू ऑब्झर्व केलीस का? चॉकलेट 1 रुपयाचं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी अनमोल होती यार. हे लहानपणी आपण अनुभवायचो ते अजून इथे जगतायत. जाता जाता मला हे उमराचं झाड लागेल लेफ्ट साईडला आणि पुढे गेल्यावर हे आंब्याचं एक मोठं झाड. आता खरी कसरत सुरू होणार आहे जंगलामधून, कारण की आता कोणीच नाही आहे आपल्याशिवाय. ठीक आहे, आंब्याच्या झाडापाशी आपण पोचलोय. गाव सोडल्यानंतर वरती आल्यावर आपल्याला 2 वाटा भेटतात. एक राईट साईडला त्या आंब्याच्या आणि एक आंब्यापासून सरळ. तर आपल्या सरळ वाटा निघायचं. ओके, खाली गावातून आपण आलो. आंब्याच्या झाडाला राईटला टाकत आपण लेफ्टकडून आलो. त्यानंतर या आंब्याच्या झाडाला लेफ्टकडे टाकत पुढं जायचं. इथे एक छोटीशी निशाणी बनवली दगडांची. 2 उमरांच्या झाडाच्या मधून आपल्या वर जायचं आहे, जेणेकरून आपण सही रस्त्यावर जाऊ. आणि आपल्याला आता प्रोटेक्शन द्यायला आपला बॉडीगार्ड आलेला आहे जब्या. पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे काहीच खायला द्यायला नाही तुझ्याकडे. चल, ट्रेकिंगला सोबती झाला एक. दम लागतोय, पहिला ट्रेक आहे त्यामुळे बहुतेक. जिथून पायवाट मळलेली असेल तिथून चालायला सुरुवात करा, जेणेकरून रस्ता भटकणार नाही. ठीक, मंदिर दिसले त्यामुळं थकवा थोडासा कमी आलाय. पण जर तुम्ही बघितलं पातळी अंदाज लावू शकता. पायवाट सरळ आहे त्यामुळे जास्त दमछाक होतोय. फायनली आम्ही पोहोचलोय सपाटीवर. प्रवास खडतर होता, परंतु करून दाखवलं. आणि हा आहे मलंगड दर्शन पॉइंट. इथून आपल्याला समोर दिसतोय मलंगड. तो खूपच म्हणजे खूपच अवघड मानला जातो. हवा खूप चालते आणि
वरती जेवढं आपण ट्रेकिंग केलंय ना म्हणजे पूर्णच्या पूर्ण पर्वतरांग, या पर्वतरांगेवर आपण उभे पुढे आपल्याला दुसरी पर्वतरांग दिसते. सह्याद्रीच्या याच नजाऱ्यांसाठी आपण एवढी मेहनत घेत असतो. आणि खरंच लगभग आता 1 तास ट्रेकिंग झाली आमची आणि त्यानंतर आम्ही या व्ह्यू पॉईंट पाशी पोहोचलोय. तिथून पुढे आपल्याला जायचंय आता नेड बघायला. म्हणजे उज्ज्वलचा 1 नंबर ट्रेकर आहे, पण आपण केलंय जव्या तो आपल्यापर्यंत शिरोळपर्यंत आलाय. मग ते आम्हाला त्यांना एकट्याला सोडलेलं नाही. वातावरण एक नंबर वाटतं. हा जो आहे तो मलंगडचा पॉईंट आहे, बट अजून मेन पॉईंट पुढे आहे. आय डोंट थिंक की ड्रोन इथून उडू शकेल, कारण की हवा एवढी जास्त आहे की आम्ही ड्रोनच उडू शकणार नाहीये. बट जेवढी ट्रेकिंग केली, हार्ड ट्रेकिंग होती, सरळ सरळ ट्रेकिंग होती की खूपच अवघड होती. आणि सोबत आम्हाला हा शेरवो भेटला. आणि आता आम्ही त्या फायनल पॉईंटकडे निघतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अजून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी वाजले त्या 5 कंप्लीट. आपण लगभग 3:30ला ट्रेक पूर्ण चालू केला होता. त्या ट्रेकिंगमध्ये मध्ये थांबत आपण हा पूर्ण केलाय. आणि आता जी उंची आहे ती उंची आहे ती अल्टिट्यूड दाखवते आपल्याला 514 मीटर फ्रॉम सी लेवल. सो इट्स अन हार्ड टेक बट फॅन्टॅस्टिक ट्रेक. लेट्स गो फॉर फायनल पॉइंट. भाई हवा जाम सुटले आणि आपण जर तुम्ही बघितलं तर एका टेकडीवर उभे त्या बाजूला त्या बाजूला फुल तरी आणि पत्र चालायचं आपल्याला पोचायचं कशी. पावसाळ्यामध्ये हा रस्ता खूपच जास्त स्लिपरी असणार आहे. जसं की उज्ज्वल बोलतो की लास्ट टाइम तो आला होता पावसाळ्यामध्ये, तो वरती जाऊ शकला नव्हता कारण की पाऊस होता आणि हवा होती. सो फॉर सेफ्टी तुम्ही सुद्धा जर हवा आणि पाऊस असेल तर वरती प्लीज चढू नका. मस्तांची जात आमची अर्ध्या कुणाला जाऊतो शिवबराज शिवबराज राजा रे शिवबराज शिवबराज राजा रे. जवळ जातोय तसं असं जवळ जातोय. उत्सुकता अजून वाढायला लागले आणि हवा सुद्धा. हजारो पर्यटक दरवर्षी येत असतात. हाच एक गोलाचा वेगळा अवतार आहे. आपण आता पोहोचलोय आणि हवा जेवढी त्या नेडच्या त्या बाजूला आहे ना तेवढी या बाजूला नाही. त्यामुळं या जागेवरच आपण एक ड्रोन शॉट घेणार आहे. रिस्क तुमच्यासाठी घेतले, एवढी रिस्क घेतोय. 70,000ची रिस्क घेतोय. तर प्लीज व्हिडिओला आता बघितला असेल तर लाईक करा. Take off. Home point updated. त्या बाजूनं येताना तुम्ही बघितलं ड्रोनमध्ये आता कसा शॉट होता. अशी कडक चढाई करावी लागते आणि या चढाईनंतर आपण वरती फायनल स्टेजवर पोहोचून जाऊ. कुत्रा अजून पाठ सोडत नाहीये. ठीक आहे. कमॉन. कसं येतंय का जबरदस्त बनवले पण पाय ठेवायला. पार्वती पते हर हर महादेव. ह्या ट्रेकचं वैशिष्ट्य काय माहिती का? यू कॅन सी
दोन बाजूला दोन दऱ्या मध्ये एक निमुळती वाट. या ठिकाणी काही नाहीये, ना पाण्याची टाकी आहेत ना राहण्याचं ठिकाण आहे, पण तरी पण आहे निसर्गाचं एक सौंदर्य आहे जी नेड आपण बघितली. जबरदस्त. पावसामध्ये कृपया टाळायचं आहे ना, कारण की जास्त स्लिपरी असणार आहे. खूप दमछाक झाली, खूप सारे चॅलेंजेस आले, जागोजागी थांबलो, पण शेवटी पूर्ण गेला. पडला ना तिथं हाडं पण सापडायची नाहीत. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जबरदस्त जबरदस्त अनुभव आहे, जबरदस्त मित्रांनो. या अनुभवासाठी तुम्हाला इथं एकदा तरी यावं लागेल. कदाचित पाऊस असेल तर इथपर्यंत येऊ नका, परंतु जर पाऊस नसेल तर नक्की हा ट्रेक तुम्ही करा, कारण की ही तुमची क्षमता दर्शवते की तुम्ही हे कितपर्यंत करताय पूर्ण. मित्रांनो, प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी शिकून जात असतो आणि या ट्रेकवरून एकच शिकायला भेटतं की जिद्द सोडायची नाही. मध्ये मध्ये असे पॅच आहेत ट्रेकिंग करताना की असं वाटतं की तुम्हाला थांबावं, बट थांबू नका कंटिन्युअसली, कारण की ज्या ठिकाणी तुम्ही थांबलात तिथं तुम्ही हा व्ह्यू मिस केलताय. आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर ठोकर ही खायच लागते आणि कष्टही घ्यावेच लागतात, आणि हा व्ह्यू जर मिळवायचा असेल तर नक्कीच तेवढे कष्ट फेर नव्हेत आणि वरतीच आहेत. तो सूर्यास्त होतोय आणि हे जे डोंगर आहेत ना ते डोंगर सूर्यकिरणाने चिरले जात आहेत. आणि आता 6:15 वाजलेत. आपण परतीचा रस्ता सुरू करतोय. एकच ॲडवाईस आहे फक्त, येताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन या, खायला सोबत घेऊन या, आणि पावसामध्ये रेनकोट घेऊन या. आणि रेनकोट आणल्यानंतर पाऊस जर असला तर कृपया करून नेडीच्या खालच्या बाजूनच परत जावा, वरती येऊ नका. वरती जास्त फिसलं नसणार आहे आणि इथं धोका जास्त आहे की जर पडलं तर वाचण्याचे चान्सेस काही नाही आहेत. सो लेट्स गो. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रेकवर, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय भारत. इतकं सोपं चढताना आहे ना, जेवढं अवघड चढताना आहे ना ट्रेक तेवढाच अवघड उतरताना सुद्धा आहे. बिकॉज सुद्धा 80 डिग्रीचं हे क्लाइम्बिंग आहे जे माती आणि भुरमामध्ये, त्याच्यामुळे तुमचं पाय वगैरे घसरू शकतात. आणि हा गावामध्ये आल्यानंतर आहे ना आम्ही दुपारी 3:30ला आलो, आणि त्यानंतर एक गोष्ट मात्र अनुभवली की हे गाव अजूनसुद्धा भारतामध्ये 15 ते 20 वर्ष मागे आहे. बिकॉज इथं रोड नाही आहे. दुसरी, ह्या मुलांच्या चेहऱ्यावरची खुशी, म्हणजे ड्रोन बघितल्यानंतर त्या मुलांना जे एक्साइटमेंट झालं किंवा त्यांचा व्हिडिओ काढत असताना, किंवा त्यानंतर 1 रुपयाचं चॉकलेट, मँगोचं 1 रुपयाचं चॉकलेट जे आपल्याला लहानपणी आठवत असेल तुम्हाला 5वी 6वीमध्ये असताना माझ्या वयाच्या मुलांना, 90sच्या मुलांना, की 1 रुपया घरून ज्यावेळी मिळायचा, 2 रुपये मिळायचे खायला, त्यावेळी आपण जेवढे खुश व्हायचो ना तेवढी ती मुले खुश होती त्या चॉकलेटवर. पण आपल्याला 1.5 तास लागला, परंतु उतरताना आपल्याला मात्र फक्त अर्धा तास लागला. टाईम झाला आता 7:10. 6:30ला लगभग आम्ही स्टार्ट केलेलं चढायला, आणि आता 7 वाजलेत, आणि इथून पुढं अजून खाली आपल्या रिक्षावाल्यापर्यंत पोहोचायला लगभग 15 ते 20 मिनिट लागतील. म्हणजे चढण्यासाठी 1.5 ते 2 तास
आणि उतरण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास म्हणजे 3.5 तासाचा हा ट्रेक आहे. आणि वरती गेल्यावर जो नजारा बघितला तो अक्षरशः डोळ्यांना पारणं फेडणार होता.